शेतीमध्ये आरोग्य आहे का हो? आजच्या घडीला तर उत्तर अनेक पटीत हो. आज शेजारच्या 6 किलोमीटरच्या शहरामध्ये उष्णतेच्या घामात धारा निघत आहेत आणि माझ्या शेतामध्ये मला पांघरूण घेऊन झोपायला लागतं. शेतामध्ये असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, त्याच्यामध्ये मेंदूमध्ये वाढलेली सकारात्मकता, शेतामध्ये काम करताना आलेला घाम, त्यातनं शरीराच्या बाहेर पडलेले टॉक्सिन हे मला आरोग्यच देत असतात. घाम आल्यानंतर, श्रम झाल्यानंतर जे काही भूक लागेल बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे, त्या पाचकरस सुटणारे, लाळ सुटणारे, त्या अन्नाचा छान सुगंध, खमंग फोडणीचा वास माझी लाळ तयार करून माझ्या अन्नाचं पचन छान करणार आहे. आणि हे सगळं दिवसभर श्रम केल्यानंतर संध्याकाळी दिवे लागलेलं जेवून छान झोप लागणार आहे आणि आपोआप मी सकाळी लवकर उठणार आहे. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि त्या मुहूर्ताला, त्या वातावरणामध्ये असलेला वात कमी असल्यामुळे माझं मलमूत्र विसर्जन सहजतेने होणार आहे. आणि जेव्हा मलमूत्र विसर्जन सहजतेने होतं तेव्हा आरोग्य सुधारण्याची शक्यता 50% वाढते. शरीराला येणारा घाम, योग्य मलमूत्र विसर्जन, योग्य ऋतूमध्ये मिळणारं अन्न, हे तिन्ही गोष्टी मानसिक, शारीरिक आणि वैचारिक आरोग्य वाढवणार आहेत. त्याच्या शेतीमध्ये जगा आणि त्याचा आनंद घ्या. आणि निरोगी, हेल्दी, हॅपी लाईफ, ताण नसलेलं आनंदी जीवन हे जगण्याचा एकमेव मार्ग सध्या आहे, तो म्हणजे शेती.